पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालंदिवल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे। मग अवसरोचित भोगावे भोग सकळ। अर्जुनाला सांगत असताना भगवान सांगत आहे की हे अर्जुना, कर्म करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कर्म करताना कसं कर्म करावं हे सांगत आहे। त्या ठिकाणी म्हणतात, हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमान झने चित्ता रिघोदेशी। हे कर्म आहे, मी याचा करता आहे किंवा कोण्यातरी कार्यासाठी मी हे कर्म करतो, असा अभिमान आपल्या चित्तामध्ये येऊ देऊ नये। इथपर्यंत आपण चिंतन केलं होतं। पुढं सांगतात, तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे। मग अवसरोचित भोगावे भोग सकळ। हे अर्जुना, तू काय कर, जीवन जगत असताना तुझ्या हातामध्ये भगवंताने जे काही आयुष्य दिलेलं आहे, ते आयुष्याचं परिक्रमण करत असताना, आयुष्य जगत असताना काय करायचं, कसं जीवन जगायचं। कारण जीवन जगणारे तर सगळेच आहे। ज्या मनुष्यांना देह मिळाला किंवा ज्या जीवांना जन्म मिळालेला आहे, आयुष्य मिळालेलं आहे, ते सगळेच काय करतात, जगत असतात। सगळेच काय करतात, जगत असतात, जगत असतात। पण सगळ्याच्या जगण्याला काय नाही, किंमत नाही। जगतात सगळे, पण सगळ्याच्या जगण्याला काय नाही, किंमत नाही, किंमत नाही। म्हणून अर्जुना, तुझं जे आयुष्य आहे ते आयुष्य खर्च करत असताना, म्हणजेच जीवन जगत असताना जीवन कसं जगायचं मनुष्याने, भगवान सांगतात, तुवा शरीर परा नोहावे। तुझं आयुष्य पूर्णतेकडे नेत असताना, म्हणजे जीवन जगत असताना तू काय करू नको, शरीर पर होऊ नको, शरीर परा नोहावे। या जगतामध्ये जीवन जगणाऱ्याचे दोन प्रकार आहे। आयुष्य व्यतीत करणाऱ्याच्या दोन कक्षा आहेत, दोन वर्ग आहे। स्वाभाविक जर पाहिलं तर इतर जीवांना कर्म करण्याचं स्वातंत्र्यच नाही। कर्म करण्याचं स्वातंत्र्य मनुष्य सोडला तर इतर जीवामध्ये नाही। इतर जीव कोणतंही कर्म करू शकत नाही, किंवा त्याने काहीही जरी केलं तरी त्याच्या करण्यापासून काही प्रारब्ध तयार होत नाही, पाप पुण्य तयार होत नाही।
म्हणजे कर्म करण्याचा अधिकार केवळ कोणाला आहे? मनुष्य मात्राला आहे. त्यामुळे केवळ मनुष्याच्या दृष्टीने जरी पाहिलं तर मनुष्यामध्ये हे दोन प्रकार पाहायला मिळतात. जीवन जगणाऱ्याचे दोन प्रकार. कोणते दोन प्रकार आहे? काही लोक शरीरपर आहे, शरीरपर, आणि काही जे लोक असतात ते शरीर अपर असतात, किंवा त्यांना फार झालं तर भगवत तत्पर लोक म्हणावं. दोनच प्रकार जगामध्ये आहे, शरीरपर लोक आणि भगवतपर लोक असणारे या जगामध्ये आहे. तर त्या ठिकाणी अर्जुनाला सांगत असताना भगवान सांगतात, तू शरीरपर होऊ नको, तू काय हो? भगवतपर होण्याचा प्रयत्न कर, भगवतपर, शरीरपर होऊ नको. आता शरीरपर शब्दाचा अर्थ काय आहे नेमका? तर शरीरपर शब्दाचा अर्थ होतो ज्याच्यासाठी शरीरच काय आहे? सर्वश्रेष्ठ आहे. पर शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ. पर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. ज्याच्यासाठी शरीर श्रेष्ठ आहे तो मनुष्य काय आहे? शरीरपर आहे. आणि भगवतपर त्याला म्हणतात ज्याच्यासाठी भगवान परमात्माच एकमेव काय आहे? श्रेष्ठ आहे. त्याला भगवतपर म्हणतात. पर शब्दालाच आयन लागल्यानंतर त्यालाच परायण अशा प्रकारचा शब्द तयार झाला. परायण, हरी भक्ती परायण असा शब्द आपल्यामध्ये प्रचलित आहे, ज्याला ह भ प म्हणतात. ह भ प म्हणजे काय? हरिभक्ती पारायण. हरिभक्ती पारायण म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये हरीची भक्ती हीच काय आहे? सर्वश्रेष्ठ आहे. हीच सर्वश्रेष्ठ आहे. हरिभक्तीशिवाय ज्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही श्रेष्ठ नाही, फक्त भगवंताची भक्ती करणं हेच त्यांच्यासाठी श्रेष्ठ आहे. भक्तीसमोर कोणत्याही विषयाला ते काय करत नाही? श्रेष्ठ दाखवत नाही. त्यांच्यासाठी सगळे विषय कनिष्ठ आहे, कनिष्ठ कनिष्ठ. या मृत्यूलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही भोग आहे त्या सगळ्या भोगांना ते भगवंताच्या भक्तीपुढे तुच्छ समजतात. तुच्छ. तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे, तुच्छ हे बापुडे सकळही सकळही. तुकोबारा सांगतात, भगवंता तुझ्या नामस्मरणापुढं आम्ही सगळ्याला तुच्छ मानलेला आहे. सगळ्याला तुच्छ मानलेला आहे. कोणतीही गोष्ट असो नामापेक्षा श्रेष्ठ नाही. जगतातील कोणतीही गोष्ट असो ती नामापेक्षा श्रेष्ठ नाही, अशी भगवंताच्या भक्ताच्या मनामध्ये काय असते? धारणा असते. धारणा. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा, हेची ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन. हरीचे चिंतन. कशाला ते तुच्छ मानतात? जवळ असलेला पैसा, शेती, घरदार एवढ्याच गोष्टीला तुच्छ मानतात असं नाही. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. परमेष्ठी पद म्हणजे ब्रह्मदेवाचं पद. ब्रह्मदेवाचं जरी पद भक्त मंडळींना दिलं, संतांना ब्रह्मदेवाचं जरी पद दिलं तरी ते पद घेत नाही. ब्रह्मदेवाच्या पदाचा सुद्धा स्वीकार करत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त जनी जडो देशी. ही त्यांच्या मनातील धारणा आहे. ब्रह्मादिक पद सुद्धा त्यांना दुःख देणारे वाटतात. दुःख देणारे. म्हणून परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या पदाला सुद्धा तुच्छ मानतात, फेकून देतात. कोण? हेचे ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन. सदा हरीचं चिंतन करणं हेच ज्यांच्यासाठी धन झालेलं आहे. धन. भगवंताचं नाम म्हणजे काय आहे? धन आहे. धन अशी ज्यांची मान्यता झाली आहे. नुसतं धन नाही, महाधन ज्यांना वाटतं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नामस्मरण करणं हे ज्यांना काय वाटतं? महाधन वाटतं. महाधन. त्याच्या पुढे दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. इंद्रपदाधिक भोग. भोग नव्हे तो भवरोग. भवरोग ही तुकोबारायांची दृष्टी आहे. इंद्राचं जे पद आहे स्वर्गाचा मालक होणं, तुकोबाराय म्हणतात ते भोग नाही, ते भवरोग आहे. भवरोग. भवरोग आहे. कारण इंद्र जरी असला तरी मेल्यावर त्याला पुन्हा काय करावं लागतं? पुण्य संपल्यावर
खाली यावं लागतं. पुण्य संपल्यावर पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो, म्हणजे तो भवरोग आहे. पाताळीचे आधिपत्य ते तो मानिती विपत्य. पाताळाचं जरी त्याला राजा केलं, मालक केलं, तरी तुकोबाराय सांगतात हरिभक्ताला पाताळाचं राज्य देणं म्हणजे त्यांच्यावर संकट पडल्यासारखं आहे. ते तो मानिती विपत्य किंवा सार्वभौम राज्य त्याशी काही नाही काज. अखंड पृथ्वीचा मालक म्हणून जरी घोषित केलं तरी हरिभक्तांना ते काहीही लागत नाही, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांच्या जीवनामध्ये फक्त भक्तीला प्राधान्य आहे. किंवा योगसिद्धीसार त्यांशी वाटे ते आसार. योग त्यांना दिला, सिद्धी वृद्धी जर त्यांच्या पुढे प्रगट केली तर त्यांना ते सुद्धा आसार वाटतं. भगवंताच्या भक्तीपुढं आसार वाटतं. तुका म्हणे हरिविन अवघा वाटे तो शीन. भगवंताच्या भक्तीशिवाय त्यांना सगळं शीन वाटतो. हे भगवतपर मंडळी आहे. याच्याही पुढे जाऊन भक्तीच्या पुढे किंवा भक्तीला आडवा देव जरी आला तरी भक्त देवाला सुद्धा मानत नाही. देवापेक्षाही भक्तीला काय करतात, अधिक महत्त्व देतात. भगवंताचे भक्त देवापेक्षाही भक्तीला महत्त्व देतात, देवापेक्षाही. म्हणून जे खरे वारकरी आहे, निष्काम वारकरी आहे, त्यांचं जीवन जर पाहिलं तर भगवंताच्या दर्शनापेक्षाही पंढरपुरामध्ये येऊन भगवंताच्या दर्शनापेक्षाही कथा कीर्तन प्रवचनाला ते काय देतात, अधिक महत्त्व देतात, अधिक महत्त्व देतात. भगवंताचं दर्शन घेत नाही असं काही नाही, पण एखाद्या वेळेस नाही दर्शन झालं तरी चालेल, पण ते कधी कथा प्रवचन कीर्तन कधीही बुडणार नाही. कारण ती भगवंताची भक्ती आहे. भक्तीपुढे भगवंताला सुद्धा ते बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात. याला म्हणायचं हरिभक्तीपरायण. हरीची भक्ती ज्याच्या जीवनामध्ये काय झालेली आहे, श्रेष्ठ आहे. दुसरे लोक आहे ते शरीरपर आहे. शरीरपर म्हणजे ज्यांच्याकरता शरीर हेच सर्वश्रेष्ठ आहे. शरीराकरतात जे काय करतात, जीवन जगत असतात, जीवन जगत असतात, जीवन जगत असतात. पारमार्थिक लोकांचं जीवन कसं असतं, तर जीवन जगण्यासाठी हरीची भक्ती करण्यासाठी शरीराला त्यांनी काय मानलेलं असतं, साधन मानलेलं असतं. शरीर हे काय आहे, साधन आहे, साधन. भगवत प्राप्ती करण्यासाठी शरीर हे काय आहे, साधन आहे. मनुष्य देह हे साधन आहे. कारण ज्ञानोबा स्पष्ट म्हणतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. हेच एक शरीर असं आहे मनुष्य देह, येर झारे चिरापडे. जन्म मृत्यू संपवता येतो, जन्म मृत्यू. या शरीरामध्ये ती काय आहे, शक्ती आहे. या शरीरात ते सामर्थ्य आहे तुमचं जन्म मृत्यू संपवण्याचं. येण्याची एके शरीरे. चकाराने ज्ञानोबा बोलतात, मनुष्य देह जर सोडला तर इतर देहामध्ये तुम्हाला हे करताच येत नाही, उद्धाराचं साधन करताच येत नाही. पशु पक्षाधिक जन्म मिळाले, कुत्र्या मांजरा गाढवाचे जन्म, त्यांना हे परमार्थ मार्गाचं साधन नाही करता येत, नाही करता येत. एवढं नाही, देवलोकाला जरी एखादा गेला स्वर्गाधिकामध्ये त्यालाही हे करता येत नाही. स्वर्गामध्ये भक्ती नाही करता येत, तिथं भक्ती नाही. त्याच्याही पुढं वैकुंठाला जरी गेला, तुकोबाराय म्हणतात, वैकुंठाला जरी गेला तरी भक्ती प्रेमरस वैकुंठामध्ये नाही, तो मृत्यूलोकामध्येच आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी. काला वैकुंठामध्ये काय आहे, दुर्लभ आहे, दुर्लभ. नाही करता येत वैकुंठात काला, कारण वैकुंठामध्ये अभेद असतो आणि काला करण्यासाठी भेदामध्ये यावं लागतं. वैकुंठात सुद्धा भक्ती नाही, नाही करता येत. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. कुठं करता येतो काला, तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. काला शब्दाचा अर्थच भक्ती आहे. काला काला म्हणजे काय, भक्ती. कुठं करता येते, वाळवंटामध्ये करता येते. लाक्षणिक अर्थाने जर पाहिलं तर या शरीरालाच
वाळवंट म्हणावं. हे शरीर म्हणजेच काय आहे? वाळवंट आहे. वाळवंटामध्ये भक्ती. तसं इतर कोणत्याही जन्माला जा, हे साधना करता येत नाही. येण्याची एके शरीर आहे. केवळ मनुष्य देहामध्येच ही भगवत प्राप्तीची साधना करता येते. हा, मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. कारण दुसऱ्या देहामध्ये भोगताच येणार नाही आणि दुसरा मनुष्य देह येण्याची एवढी काय नाही, सोय नाही. एवढा मनुष्य देह गेल्यानंतर दुसरा परत मनुष्याचा देही येईल हेही सांगता येत नाही. म्हणून हे शरीर काय आहे? भगवत प्राप्तीचं साधन आहे. तर पारमार्थिक मनुष्याने या शरीराचं काय करावं? साधन करा. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. शरीराला साधन म्हणून पाहावं. शरीराकडे पाहत असताना साधन म्हणून पाहावं. एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की त्या संप्रदायामध्ये या शरीराकडे पाहत असताना उदासीन भावाने पाहतात. उदासीन एकमेव असा संप्रदाय आहे. उदासीन होऊन शरीराकडे पाहतात. काही असेही संप्रदाय आहे की त्या संप्रदायातील जे मंडळी आहे ते शरीराकडे पाहत असताना प्रेम भावनेने शरीराकडे पाहतात. आपलं शरीर आहे तर त्या शरीराकडे प्रेम भावनेने पाहतात. मग ती शरीराला योग्य कपडे घालणं, शरीराला चांगले साबण लावून आंघोळ करणं, शरीराला चांगले गंध लावणं, शरीराचा शृंगार करणं, याच्यातच ते पारमार्थ मानतात. असेही काही लोक आहे. आणि असेही काही संप्रदाय आहे की ते शरीराला शत्रू मानतात. शरीराला काय मानतात? शत्रू मानतात. त्यांचं म्हणणं असं आहे की शरीर प्राप्त झालं म्हणूनच काय आहे? सगळे दुःख आहे. शरीर नसते तर दुःख असते का? नाही. आपल्याला जर हे शरीरच नसतं तर कोणाला ताप आली असती का? नाही. कोणाला सर्दी खोकला काहीच नाही ना. शरीर आहे म्हणून सगळे दुःख आहे. तर त्यांचं म्हणणं आहे शरीरच आपला काय आहे? शत्रू आहे. शत्रू म्हणून ते शरीराला शत्रुवत वागवतात. जैनासारखे जे लोक आहे शत्रुवत समजतात हे शरीराला. शत्रुवत. आपण जशी हजामत करतो तसे जैन लोक करत नाही. ते केसाला उपटून काढतात. डोक्याचे असो दाढीचे असो उपटतात. एक एक केस उपटतात. शरीराला शत्रू मानतात. एक एक केस उपटून काढतात. काही जे लोक आहे अन्न खाण्याचंच बंद करतात. शरीर आपला शत्रू आहे. शरीराला अन्न पाणी देत नाही. पीडा करतात शरीराला पीडा. पण केवळ वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर असा आहे की या संप्रदायामध्ये शरीराला पीडा देत नाही. या संप्रदायामध्ये शरीराला दुःख देत नाही. या संप्रदायामध्ये शरीरावर प्रेम सुद्धा करत नाही. शरीरावर उदास राहतात. तुकोबाराय सांगतात नाटाच्या अभंगामध्ये, शरीरा दुःख ने दावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग, शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. ही तुकोबारायांची मान्यता आहे शरीराविषयी. परमार्थ मार्गामध्ये वारकरी संप्रदायामध्ये शरीराकडे पाहत असताना कसं पाहावं? तर शरीरा दुःख नेदावा भोग. शरीराला कोणत्याही प्रकारचं दुःख देऊ नये. भक्ताईशे जाणाचे देही उदास. देहावर उदास असावं. देहाला पीडा देऊ नये. देहावर काय असावं? उदास असावं. उदास. पीडा देऊ नये देहाला. शरीराते न पिडावे. याच तिसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. शरीराते न पिडावे. शरीराला काय करू नये? पीडा देऊ नये. पीडा देऊ नये. उदास असावं त्याच्यावर. दुःख ने दावा भोग ने दावा. शरीराला फार भोगही देऊ नये. रोज शरीराला चांगलं खायला नाही दिलं पाहिजे. किंवा शरीर ज्याने आळशी होईल असे पदार्थ शरीराला देऊ नये. भोग ने दावा. शरीरा भोग ने दावा. म्हणून पहा तुम्ही सांप्रदायिक जे ग्रंथ आहे आपले ज्ञानेश्वरी गाथा भागवत कोणताही ग्रंथ असो तर शरीराला शृंगार करावा असं एकही वाक्य कुठं सापडणार नाही. सांप्रदायिक ग्रंथामध्ये शरीराकडे प्रेमदृष्टीने पाहावं किंवा शरीरावर शृंगार करावा, शरीराला चांगलं ठेवावं असं कुठंच सापडणार नाही. कुठंच सापडणार नाही. कारण संप्रदायाचं तत्व आहे भोग ने दावा. शरीराला भोग देऊ नये.
कारण भोगे रोगा जोडोनिया दिले अनिका. भोग वाढले की मनुष्याला रोग वाढतात, भोग जास्त वाढले की रोग वाढतात. म्हणून भोग न द्यावा. न द्यावे सुख न करी त्याग. शरीराला कोणत्याही प्रकारचं सुखसुद्धा देऊ नये, कामापुरतं असावं. फार सुखामध्ये शरीराला ठेवू नये, त्याला थोडीफार दुःखाची सुद्धा जाणीव झाली पाहिजे, थोडीफार. फार सुखामध्ये त्याला ठेवू नये. न करावा त्याग, किंवा शरीर आपलं शत्रू आहे असं समजून शरीराचा त्यागही करू नये. शरीराचा त्याग करू नये म्हणजे फाशी घेऊ नये, आत्महत्या करू नये, विष पिऊन मरू नये. मरण्याचे जे काही प्रकार असतील ते मनुष्य देहामध्ये करू नये, कारण दुर्लभ आहे, दुर्लभ, परत मिळन म्हणून सांगता येत नाही. त्याग करू नये, शरीराचा त्याग करू नये. अकस्मात मृत्यू जर आला तर त्याला सामोरं जावं. आपल्या हाताने शरीराचा कधी त्याग करू नये. तुकोबाराय सांगतात, शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. अरे शरीर वाईटही नाही आणि शरीर चांगलंही नाही. शरीर काय नाही, वाईटही नाही आणि शरीर चांगलंही नाही, चांगलंही नाही. मला सांगा, एखादा मनुष्य आहे सगळं जीवनभर तो नुसता दारूच पित राहिला, नुसता दारू पित राहिला. सकाळी उठला की दारू, झोपताना त्याला दारूच पाहिजे. दारू पिण्यामध्ये, मांस भक्षण करण्यामध्ये त्याने काय केलं, सगळं आयुष्य बर्बाद केलं. तर त्याला हे जे शरीर मिळालेलं आहे हे चांगलं आहे का? नाही. त्याला मिळालेलं शरीर काय नाही, चांगलं नाही. हे मनुष्य देह त्याला मिळणं म्हणजे एखादा शाप दिल्यासारखं आहे, नाही त्याला. पण एखादा जर भगवत भक्त असेल, रात्रंदिवस नामस्मरण करत आहे, सकाळी उठल्याबरोबर भगवंताचं स्मरण होतं, झोपतानाही भगवंताचं स्मरण आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेमध्ये भगवंताचं भजन करतो, त्याच्यासाठी शरीर चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. कारण शरीर जर नसतं तर त्याने कशाने भगवंताचं भजन केलं असतं? नरदेह निधान लागले हाती, त्याच्यासाठी नरदेह म्हणजे काय आहे? निधान आहे, ठेवा आहे, ठेवा त्या मनुष्यासाठी. म्हणून तुकोबारा सांगतात, अरे शरीर ओखटे ना चांग, शरीर वाईटही नाही आणि शरीर चांगलंही नाही. जो पाप करतो त्याच्यासाठी हे शरीर वाईट आहे आणि जो पुण्य कर्म करतो त्याच्यासाठी शरीर चांगलं आहे. पण वेग करी हरिभजनी, शरीरामध्ये येऊन काय करायचं? हरिभजनी वेग करी, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती एकमेव घडली पाहिजे, एकमेव घडली पाहिजे. म्हणून जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय आहे वारकरी, की तो शरीरावर प्रेमही करत नाही आणि शरीराचा द्वेषही करत नाही. शरीराला काय मानतात? साधन म्हणून मानतात, शरीराला साधन म्हणून मानतात. शरीरावर ते उदास असतात, उदास उदास. कारण हे तीनच प्रकार आहे जगामध्ये. काही वस्तू आपल्याला प्रिय असतात, काही वस्तू आपल्याला काय असतात? प्रिय असतात. आणि काही वस्तूविषयी आपल्याला द्वेष असतो. आणि तिसरी वस्तू अशी आहे की त्या वस्तूविषयी आपल्याला काय पाहिजे? उदासता असते, उदासता, उदासीनता असते. पहिला म्हणजे आत्मा आहे. आत्मा हा परमप्रेमाचा विषय आहे. आपल्याला आपला आत्मा काय वाटतो? प्रिय वाटतो. जीव थोडक्यात, आपल्या जीवापेक्षा आपल्याला दुसरं काय आवडतं का? नाही आवडत. तो अतिप्रेमाचा विषय आहे. आणि आत्मा जर सोडला तर तीनच घटक या जगामध्ये आहे. काही घटकावर आपण प्रेम करतो, काही घटकाचा आपण द्वेष करतो आणि काही घटकावर आपण उदासीन आहे, उदासीन आहे. पती असेल तर त्याचं पत्नीवर काय असतं? प्रेम असतं. पत्नी असेल तिचं पतीवर काय असतं? प्रेम असतं. किंवा आई वडील असेल मुलावर काय असतं? प्रेम असतं, प्रेम. त्याच्याविषयी प्रेम भावना आहे, प्रेम भावना आहे. काही वस्तू द्वेषाने पाहिल्या जातात. आपण शत्रूकडे कोणत्या भावनेने पाहतो? द्वेषाने पाहतो, मत्सराने त्याच्याकडे पाहत असतो. किंवा एखादा आपल्यापेक्षा जर पुढं चालला त्यालाही आपण काय पाहतो? द्वेषाने त्याच्याकडे पाहतो, त्याचा द्वेष वाटतो, राग येतो, त्याचा मत्सर येतो, मत्सर. ही द्वेषणीय गोष्ट आहे. दोन प्रकार झाले. काही जण आपल्याला आवडतात, काही जण आवडत नाही, त्याचा आपण द्वेष करतो. आणि दोन्ही व्यतिरिक्त अशीही गोष्ट जगतामध्ये आहे की त्याविषयी आपण काय असतो? उदास असतो, उदास. त्याविषयी काय असतो? उदास असतो.
रस्त्याने चालला माणूस, रस्त्याने चालला आणि रस्त्याच्या बाजूला गवत उगलेलं आहे किंवा दगड पडलेले आहे. आता त्या गवताविषयी दगडाविषयी कोणाला प्रेम वाटतं का? दगड गवत आवडतं का? नाही आवडत, कारण त्याला कोणी जवळ करत नाही, त्याच्यावर कोणी हात फिरवत नाही, कोणालाच आवडत नाही. बरं, आवडत नाही म्हणून द्वेषणीय आहे असंही काही नाही. कारण रस्त्याच्या बाजूचा दगड, रस्त्याच्या बाजूचं उगवलेलं गवत ते शत्रू वाटतं कोणाला? नाही, शत्रूही वाटत नाही, शत्रूही वाटत नाही. कारण त्याला बाजूला करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, गवत काढण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, ते आपलं शत्रूसुद्धा वाटत नाही. पण रस्त्याच्या बाजूचं जे गवत आहे किंवा जे दगड पडलेले आहे, ज्या काही वस्तू असतील त्या कशा असतात? आपल्यासाठी उदासीन आहे, उदासीन. त्याच्यावर मनुष्य कसा असतो? उदास असतो, उदास. त्या दगडाला कोणी प्रेमाने कुरवाळतही नाही आणि द्वेषाने कोणी मारतही नाही. तसंच पारमार्थिकाने या शरीराला समजावं, उदास असावं शरीराविषयी, उदास. उदास, शरीरावर प्रेमही करू नये आणि शरीराचा द्वेषही करू नये, उदास असावं. या शरीराला साधन म्हणून पाहावं, साधन म्हणून. आणि साधन म्हणून पाहिल्यानंतर कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य करायची तर त्याविषयीचं काय असतं? काहीतरी साधन असतं आणि साधनाची तेवढ्यापुरती काळजी घ्यावीच लागते. साधनाची तेवढ्यापुरती काळजी तुम्हाला घ्यावीच लागणार आहे, घ्यावीच लागणार आहे. गाडी आहे तुमच्याकडं, गाडी आहे, मोटरसायकल, मोटरसायकलवर बसून तुम्हाला दुसऱ्या गावाला जायचं आहे. आता साध्य काय झालं? दुसरं गाव तुमचं साध्य आहे, तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे आणि त्याचं साधन काय आहे? गाडी आहे. मोटरसायकल त्याचं साधन आहे. मग त्या साधनाचा वापर करून साध्याला प्राप्त करता येतं. म्हणजे मोटरसायकलचा वापर करून तुम्हाला गावापर्यंत जाता येतं. पण नुसतं मोटरसायकलचा वापर करून चालत नाही, त्याच्यामध्ये काय टाकावं लागतं? तेल टाकावं लागतं. पेट्रोल डिझेल काय असेल ते त्याच्यामध्ये टाकावंच लागतं. जरी गाडी साधन असली पण तिच्यामध्ये जर पेट्रोलच टाकलं नाही तर गाडी जागची हलणार नाही, नाही तुम्हाला तिथपर्यंत नेऊन घालू शकत. तसं शरीर हे हरिभक्तीचं काय आहे? साधन आहे. भगवत प्राप्तीचं हे साधन आहे. याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल डिझेल भरावंच लागणार आहे. ते भरल्याशिवाय काय नाही, गत्यंतर नाही. पण तात्पुरतंच असावं. जर शरीर पडणारच नाही एवढ्यापुरती त्याची काय करावी? काळजी घ्यावी. फार शरीराला रंगवत बसू नये मनुष्याने, शरीरावर उदास असावं, उदास. त्याच्याविषयी प्रेम नसावं. ज्ञानोबा म्हणतात, तू शरीर परा न व्हावे. अर्जुना, शरीरच सर्वश्रेष्ठ आहे असं तू होऊ नको. शरीराला साधन म्हणून पहा. शरीराकडे पाहत असताना साधन म्हणून पहा. ते आपलं साध्य नाही, ते आपलं साध्य नाही. काही काही लोकांनी शरीराला साध्य केलेलं आहे. शरीराकरताच सगळे कष्ट करतात. फक्त शरीर जगलं पाहिजे, शरीर पुष्ट झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतात. तर शरीर पर नसू नये. आपल्यासाठी शरीर ही सर्वश्रेष्ठ नाही. शरीर हे काय आहे? साधन आहे, साधन. शरीर साधन. कशाचं साधन आहे? हरिभक्तीचं साधन आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं हे काय आहे? साधन आहे, साधन. भक्तीचं साधन आहे. शरीराला साधन मानावं आणि शरीराचं साधन करून काय करावी? भक्ती करावी, भक्ती. शरीराला साधन करून भक्ती करावी, भक्ती. पण असाही वर्ग या समाजामध्ये आहे की त्याने काय ठरवलेलं आहे? शरीराला साध्य केलं आणि भगवंताची भक्ती हे शरीराचं काय केलेलं आहे? साधन केलेलं आहे, साधन. असेही लोक आहे. त्यांचं नाव आहे कीर्तनकार, हरिभक्त पारायण मंडळी. यांनी हरीच्या भक्तीला काय केलं? साधन केलं आणि शरीराला साध्य ठरवलेलं आहे. शरीराला साध्य ठरवलेलं आहे. शरीराने भक्ती करायची, भगवंताच्या भक्तीसाठीच भक्ती करायची, ह्या त्याने सोडूनच दिलेलं आहे सगळ्या कल्पना. फक्त डोक्यामध्ये एक आहे, भक्ती करायची, कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, हे सगळे साधना करायचे आणि त्याच्यामधून असं कमवायचं की शरीर चांगलं चाललं पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे, चांगलं चाललं पाहिजे. हे दोन प्रकारचे मंडळी जगामध्ये आहे. काही लोक साधन करून भगवंताचे काय करतात? भक्ती करतात. आणि काही लोक भक्तीलाच साधन करतात आणि शरीराला काय करतात? पुष्ट करतात. काल विस्ताराने आपण याचं चिंतन केलेलं आहे.
शरीर परानो हवे, शरीराला सर्वश्रेष्ठ मानू नये, शरीराकरताच जगू नये, शरीराला साधन म्हणून पाहावं. असं जर केलं, अजून काय करायचं? कामना जात सांडावे. अर्जुना, कामना जात सांडावे. कामना शब्दाचा अर्थ होतो इच्छा. कामना म्हणजे काय? इच्छा. एक अर्थी शब्द आहे कामना. काम, इच्छा, वासना, आशा, तृष्णा, मनसा, आवड, हे सगळ्या एक अर्थी शब्द आहे. सगळे एक अर्थी शब्द आहे. सगळ्या शब्दाचा अर्थ एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतो. थोडेफार मतभेद असतील, पण कामना शब्दाचा विशेष अर्थ काय आहे? इच्छा आहे. आणि जात शब्दाचा अर्थ आहे प्रकार. जात शब्दाचा अर्थ काय? प्रकार. जात म्हणजे प्रकार. जात शब्दाचे वास्तविक 2-3 अर्थ पाहता येतील आपल्याला. जात शब्दाचा आपल्या डोक्यामध्ये असणारा जो अर्थ आहे, मराठा, माळी, बामण, जात शब्दाचा अर्थ आपण धरतो, आपल्या डोक्यामध्ये आहे, तो त्या शब्दाचा अर्थ आहे. नक्कीच आहे, जात म्हणजे या जाती आहेच. पण जात शब्दाचा तेवढाच एक अर्थ आहे असं नाही. जात शब्दाचा जन्मलेला असाही अर्थ होतो. जात शब्दाचा अर्थ काय? जन्मलेला असाही अर्थ होतो. म्हणजे त्या क्रियापदाच्या दृष्टीने जर पाहिलं तर जात म्हणजे जन्मलेला, भूतकाळी धातुसाधित आहे. आणि जात शब्दाचा तिसरा अर्थ होतो प्रकार. जात म्हणजे प्रकार. या ठिकाणी जात शब्दाचा अर्थ प्रकार. कामना जात म्हणजे कामनेचे प्रकार, इच्छेचे जे प्रकार आहे ते सांडावे. ते काय करावे? सांडावे. सांडावे. अहंकार चिदात्माना वेकीकृत्या विवेकतः इदम्मेषा दिदम्मेषा दितिच्छा कामशब्दितः. पंचदशीमध्ये वर्णन आलेलं आहे. कामशब्दितः. काम शब्दाने वर्णन केलं आहे. कशाचं? इच्छेचं आहे. इच्छेचं. अहंकार चिदात्मानव, अहंकार आणि चित स्वरूप जो आत्मा आहे, कुटस्थ आहे, जीव आहे. अविवेकतः एकीकृत्या, अविवेकाने मूर्खपणाने आपण एक मानलेला आहे. आणि मग याच्यासाठी इदम्मेषात, इदम्मेषात, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, अशी जी इच्छा आहे त्या इच्छेचंच नाव काय आहे? काम. इच्छेचंच नाव काय आहे? काम आहे. 16व्या अध्यायामध्ये भगवंताने वर्णन केलं आहे. राक्षसी प्रवृत्तीचं वर्णन करताना, आसुरी संपत्तीचं वर्णन करत असताना भगवान सांगतात, आसुरी संपत्तीचे लोक कसे असतात? आज मी हे मिळवलेलं आहे, उद्या मला ते मिळवायचं आहे. आज मी याला लुटलेला आहे, उद्या मला त्याला लुटायचं आहे. हे ज्याच्या डोक्यामध्ये भरलेला आहे तो आसुर आहे. तोच आसुर आहे, तोच दैत्य आहे, तोच राक्षस आहे. 16व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. तर कामना जात सांडावे. कामनेचे जे काही प्रकार म्हणजे इच्छेचे जे काही प्रकार आहे त्या सगळ्या इच्छांचा काय करावा? त्याग करावा. त्याग करावा. त्याग करावा. कारण इच्छा ही बंधनाला कारणीभूत आहे. बंधनाला इच्छा आली की त्या मनुष्याला बंधन आलं. इच्छा आली की मनुष्याला बंधन आलं. सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. पंचदशीमध्येच आलेला एक श्लोक आहे, पुराणातून घेतलेला आहे. त्या श्लोकामध्ये असं सांगतात, आशा ही काचित शृंखला. आशा म्हणजे इच्छा, कामना ही एक काय आहे? साखळी आहे. साखळी. आशा नावाची काय आहे? साखळी आहे. विचित्रच साखळी आहे. विचित्र. त्या ठिकाणी पंचदशीकार म्हणतात, ययाबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठस्ती पंगुवत. पंगुवत. विचित्र अशा प्रकारची ही एक साखळी आहे. आशा, इच्छा, काम, वासना ही जी आहे एक साखळी आहे. साखळी. आणि विशिष्ट प्रकारची आहे. विचित्र आहे. विचित्र. आपल्या साखळीपेक्षा वेगळी आहे. आता मला सांगा, जो साखळीमध्ये बांधलेला आहे तो एका जागेवर असतो का पळतो? जागेवर असतो, साखळीने बांधलेला. आणि ज्याला साखळी बांधलेली नाही तो एका जागेवर बसतो का फिरत राहतो? फिरत राहतो. म्हणजे साखळीने बांधलेला जो आहे तो एका जागेवर राहतो आणि जो बांधलेला नाही तो फिरत राहतो. पण आशा नावाची साखळी अशी आहे, हे काम नावाची, इच्छा नावाची अशी साखळी आहे
की ययाबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठस्ति पंगुवत. ही साखळीने जो बांधलेला आहे, आशारूपी साखळीने, इच्छारूपी साखळीने जो बांधलेला आहे, तर पंचदशीकार म्हणतात प्रधावंती. प्रधावंती नुसता धावंती नाही, तो धावतो असं नाही म्हटलं, प्रधावंती विशेष प्रकारे तो काय करतो, धावत राहतो, धावत राहतो. आशा नावाची साखळीने बांधलेला. आणि मुक्त हा पंगुवत तिष्ठंती. आणि आशेच्या साखळीमध्ये जो बांधला गेलेला नाही तो काय करतो, पंगुवत तिष्ठती, पांगळ्या माणसाप्रमाणे एका जागेवर राहतो. ही विचित्र अशा प्रकारची काय आहे, साखळी आहे, साखळी आहे. हे नुसतं म्हटलेलं नाही, जीवनामध्ये आपल्याला ठिकठिकाणी लक्षात येईल, ठिकठिकाणी लक्षात येईल. ज्याच्या ठिकाणी इच्छा आहे तर तो मनुष्य किती धावतो सर्वांनाच आपल्याला माहीत आहे. सर्वांच्या अनुभवाचे उदाहरण आहे. मला सांगा, घर बांधण्याची आशा झाली, एखाद्या मनुष्याला घर बांधण्याची इच्छा झाली, तर घर बांधण्याची इच्छा झाल्यानंतर घर बांधण्यासाठी वनामध्ये गेलं तर चालतं का? कुठं चातुर्मासाला नामस्मरण करीत बसला, घर होईन का त्याचं? नाही. नुसती घर बांधण्याची इच्छा झाली की आटोकाट तो काय करायला लागतो, प्रयत्न करायला लावतो, धावतो, तो धावतो. पैसे गोळा करण्यासाठी काय करतो, धावतो, धावतो. लग्न करण्याची इच्छा झाली, एका जागेवर बसून लग्न होत नाही, लग्न करण्यासाठी सुद्धा धावाधाव करावी लागते, धावतो. ही इच्छा आहे, इच्छा नावाची साखळी आहे. ज्याच्या ठिकाणी इच्छा नावाची साखळी आली, इच्छा नावाच्या साखळीने ज्याला बांधलं तो एका जागेवर बसतच नाही, प्रधावंती, चोहो बाजूने तो काय करत राहतो, फिरत राहतो, फिरत राहतो, पळत राहतो. अशी ही साखळी आहे. आणि मुक्त हा तिष्ठंती पंगुवत, ज्याला ही साखळीच नाही, इच्छा नावाची साखळी ज्याच्या ठिकाणी नाही, तो पांगळ्या माणसाप्रमाणे एकाच ठिकाणी राहतो, पांगळ्या माणसाप्रमाणे. चातुर्मासाला आलेले तुम्ही आम्ही सगळे मंडळी, आपल्याला घर बांधण्याची इच्छा आहे का? घर बांधण्याची इच्छा आहे का? इच्छाच नाही. कोणाला लग्न करण्याची इच्छा आहे का? इच्छाच नाही. शेती आपली चांगली राहावी इच्छा आहे का? काहीच इच्छा नाही, काहीच इच्छा नाही. म्हणून आपण सगळे मुक्त हा तिष्ठती पंगुवत, एकाच जागेवर आहे, एकाच जागेवर आहे. फार झालं तर मंदिर, चंद्रभागा, प्रदक्षिणा, एवढ्याच ठिकाणी आपण काय करतो, फिरतो. प्रधावंती हे आपल्या ठिकाणी नाही आहेत, आपण फिरत नाही, कारण ती काय नाही, आपल्या ठिकाणी इच्छा नाही. इच्छेचा अभावच आहे असं काही नाही जीवनामध्ये, इच्छेचा अभाव आहे असं काही नाही. आपल्या ठिकाणी सुद्धा इच्छा आहेच, पण तेवढ्या नाही, तेवढ्या नाही, तेवढ्या नाही. म्हणून ही साखळीच अशी आहे. ज्ञानोबा सांगतात कामना जात सांडावे. या कामनेचा काय करावा, मनुष्याने त्याग करावा. या कामनेचा स्वीकार करू नये, आशेचा इच्छेचा स्वीकार करू नये. हे मनुष्याच्या बंधनाला कारणीभूत आहे. आशाबद्ध तो जगाचा दास पूज्यतो उदास सर्वजन. आशेने बांधलेला जो आहे ना, त्याला मग सगळ्या जगाचा दास होऊन राहावं लागतं. आशेने बांधलेला जो आहे सगळ्या जगाचा दास होऊन त्याला राहावं लागतं. एखाद्या माणसाला इच्छा झाली, आज याच्याकडून आपल्याला काय करायचं, उसने पासने पैसे घ्यायचे. एखाद्याला इच्छा झाली, अमक्या अमक्या सावकाराकडे जायचं आणि 10,000 15,000 काय असतील आपल्याला उसने घ्यायचे. नुसती एवढी इच्छा झाली, तो कसा बांधला जातो जगाचा दास कसा होतो तर त्याच्याकडे मागण्यासाठी जर गेला, त्याच्यासाठी मागण्यासाठी जर गेला, तर सावकाराच्या दारातलं कुत्र जरी भोकायला लागलं तरी माणूस त्याला काहीच म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. कारण या कुत्र्याला काही म्हणावं आणि सावकाराला राग यावा, आपल्याला काय देणार नाही, पैसे देणार नाही. पैसे, कुत्र्याचा दास झाला, कुत्र्याचा. कारण इच्छा अंतकरणामध्ये आली, कुत्र्याचा दास झाला, कुत्र्याचा. आतमध्ये गेल्यानंतर दारामधला त्या सावकाराचा नोकर जरी त्याला फडफड फडफड बोलला, काय रोज रोज पैसे मागायला येतो, काय भिकारबंबू झालेला आहे, असं जरी बोलला तरी काय करावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं त्याला, ऐकून. नोकराचा दास झाला, नोकराचा. कारण आशा आहे ना पैशाची, इच्छा आहे ना, नोकराचा दास झाला. आणि शेवटी सावकाराने जरी शिव्या दिल्या तरी शिव्या खाऊन काय करतो, पैसे घेतो. सावकाराचाही दास. आशाबद्ध तो जगाचा दास, सगळ्या जगाचा त्याला दास होऊन राहावं लागतं. कारण त्याच्या ठिकाणी काय झाली, इच्छा झाली. आणि पूज्य तो उदास सर्वजना, जो उदास झालेला आहे, सगळ्या इच्छा त्याने टाकून दिलेला आहे, तर सगळ्या लोकांसाठी तो काय आहे, पूजनीय आहे, पूजनीय. ज्ञानोबारायांचा आपला काय संबंध आहे, काहीच संबंध नाही. कोण कुठले ते आपेगावला राहणारे, काहीच संबंध नाही. तुकाराम महाराज देऊचे राहणारे, त्यांचा आपला काहीच संबंध नाही.
तरी सुद्धा आपण आज ज्ञानोबारायांची पूजा करतो, तुकोबारायांची पूजा करतो, नाथ महाराजांची पूजा करतो, भगवंताची आपण काय करतो, पूजा करतो. कारण ही मंडळी उदास झालेली आहे. कामनेचा त्यांनी त्याग केला. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, म्हणून त्यांची आपण पूजा करतो. म्हणजे इच्छेने बांधलेला जगाचा दास होतो आणि इच्छेतून मुक्त असलेला जगासाठी पूजनीय होतो. म्हणून कामना जात सांडावे. अर्जुना तू काय कर, सगळ्या प्रकारच्या कामनेचा एकदा त्याग करून टाक. कोणतीच इच्छा मनामध्ये राहू नको. आशा पाश तो 7वा. रामायणामध्ये नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे 7 प्रकारचे पाश सांगितलेलं आहे. पाश शब्दाचा अर्थ होतो जे मनुष्याला बंधनात टाकतात त्याला म्हणावं पाश. असे बंधनात टाकणारे पाश किती आहे? 7 आहे. 7 द्रव्यपाश, कर्मपाश, मायापाश असे 7 प्रकारचे सांगितले. आणि शेवटला नाथ महाराज म्हणतात आशा पाश तो 7वा. आशा हे काय आहे? पाश आहे. पाश गुंतवणारी आहे. तिचंच नाव बदललं आपण. त्या आशेला जर आपण वासना हे नाव दिलं, काय नाव दिलं? वासना हे नाव दिलं, तरी सुद्धा ती बंधनालाच कारणीभूत होते. बंधनालाच. भरताचं उदाहरण जर डोळ्यासमोर घेतलं, भरत राजा समाधी अवस्थेमध्ये राहणारा होता. भरताची अवस्था कशी होती? समाधी लागत होती. फक्त डोळे झाकायचं काम, कितीही बाजूला विक्षेप असू द्या, तेवढ्या वातावरणामध्ये समाधी लागत होती. समाधी. पण हरणाचं पाडस जवळ आलं. त्यांनी जवळ केलं कष्टाने असंही नाही, कारण त्यांच्यासमोर घडलं. तळ्यावर गेले असताना, नदीवर गेले असताना, नदीच्या काठावर एक हरण काय करत होतं? पाणी प्यायला आलेली होती हरण. ते हरणी पाणी प्यायला आले असता ती हरणी गर्भवती होती. दिवस तिचे पूर्ण झालेले होते. आणि वाघाची डरकाळी तिला ऐकू आली. वाघाची डरकाळी ऐकू आल्यानंतर हरणीचा जीव काय झाला? घाबरला. आणि नदीच्या पलीकडे तिनं काय केली? उडी मारली. तिने जशी उडी मारली तिचा गर्भ काय झाला? त्या पाण्यामध्ये पडला. गर्भ पाण्यामध्ये पडला. आणि भरताने हे सगळं उदाहरण पाहिलं. आता सात्विक होते. अंतकरणामध्ये काय होती? दया होती. दया. अंतकरणामध्ये दया असल्यावर माणूस मग त्याला मागं पुढं पाहत नाही. सकाळीच विषय झाला प्रवचनात. तेचनी होय काला भुला. दया जर असेल तर चिखली गुतली गाय धड भाकड न पाहे, तेचेनी जो होय काला भुला. दया होती म्हणून ते पाडस काय केलं? बाहेर काढलं. आता लहान पाडस होतं, ते कुठं जाणार, काय करणार? मोठमोठ्याल्या हरणाला वाघ सिंह लांडगे फाडून टाकतात. या पिल्लाचं काय होणार? म्हणून त्याने त्या पिल्लाला सांभाळलं. त्याला कवळं गवत खाऊ घालायला लागला. त्याला पाणी पाजायला लागला. जवळ घेऊन झोपायला लागला. हळूहळू त्या पिल्लाचं काय वाढलं? प्रेम वाढलं. प्रेम वाढलं. पण आता काही जरी केलं तर ते काय आहे? पशुच आहे. काही जरी केलं तर पशुपक्षीच आहे. त्यांना काही कळत नाही. तर हरण रोज त्याच्या अवतीभोवती राहत होतं. पण एकदाचं ध्यान करायला बसला आणि हरण काय झालं? निघून गेलं. ते पाडस निघून गेलं जंगलामध्ये. एवढ्या मोठ्या जंगलामध्ये कुठं सापडणार आहे? गेलं निघून. त्या ठिकाणी भरताचं काम काय होतं? लहानचं मोठं केलं, आता आपलं कर्तव्य संपलं. लहानचं मोठं केलं, आता कर्तव्य संपलं. त्याला पुढं जीव लावण्यामध्ये काही फायदा आहे का? नाही. आई वडिलाचं कर्तव्य आहे. लहानचं त्याला मोठं केलं, कमावतं केलं, त्याला सोडून द्यायचं. त्याचं तो पाहिजे. आता आपलं जीवन परमार्थामध्ये उद्धारासाठी घातलं पाहिजे. पण भरताने दुसरंच केलं. त्याची आशा, त्याची वासना, त्याची इच्छा मनामध्ये गुंतवून बसली. आणि त्या हरणाचं कसं होईल? कुठं गेला असेल? काय खात असेल? हरणाचं कसं होईल? दिवस रात्र याच्या डोक्यामध्ये काय होतं? चिंतन चालू होतं. पण मरणाचं कसं होईल हेच विसरून गेला. आणि त्या चिंतन करत असतानाच मरण आलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या जन्मामध्ये हरणीच्या गर्भामध्ये त्याला जावं लागलं. हरणीच्या गर्भामध्ये बंधनाला कारणीभूत असणारी ही काय आहे? वासना, इच्छा. कोणत्याही रूपाने पहा, ती शेवटी बंधनामध्येच आपल्याला टाकते. कोणत्याही रूपामध्ये. एक संन्यासी महात्मा होते. उत्तर भागामध्ये संन्यासी महात्मा होते. आणि
त्यांचा जो शिष्य होता, अनेक शिष्य होते आणि त्या शिष्यापैकी एक शिष्य त्यांचा चांभार होता. संन्यासी महात्मा त्यांचा एक शिष्य चांभार होता, चांभार. आणि त्या महात्म्यांचा अंतकाल जवळ आला. शिष्य दूर राहत होता, शिष्याला काहीच माहीत नव्हतं. अंतकाल त्याचा काय आला, जवळ आला. आणि त्या शिष्याला त्या भागामध्ये दुसरा एक त्याचा गुरुबंधू मिळाला. सोबत राहणारे गुरुबंधू होते. गुरुबंधू मिळाला, विचारपूस केली, काय महाराज काय चाललं काय नाही, असं तसं, गुरुचं कसं चालू आहे, सर्व काही विचारलं. तुम्ही कुठं चालले? तो म्हणाला मी काय चाललो, गुरुकडेच चाललेलो आहे, गुरुकडे. तर त्या चांभार शिष्याने विचार केला, गुरुजवळ राहिलो आपण, इतक्या दिवस ज्ञान ग्रहण केलं, साधना केली, पण गुरुला आपण आजपर्यंत काहीच देऊ शकलो नाही. काहीतरी गुरुला आपण काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. आता त्याच्याजवळ काय होतं, जोडेच त्याच्याजवळ, चपला बुट. त्याने सुंदर अशा चपला, कातड्याच्या चपला त्या शिष्याजवळ दिल्या आणि सांगितलं, गुरु महाराजांना सांगा माझ्या एवढ्या चपला तुम्ही काय करा, एकदा तरी पायामध्ये घाला, माझी इच्छा आहे एकदा तरी पायामध्ये घाला. आता गुरु होते संन्यासी, त्यांचा मरणाचा काळ जवळ आलेला होता. मरणाची अवस्था जवळ आली. खाटावरून खाली उतरता येत नव्हतं, पडून होते. आणि त्या अवस्थेमध्ये शिष्य आला आणि सांगितलं, महाराज आपला जो तुमचा चांभार शिष्य होता एक, त्याची भेट झाली होती आणि गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला त्याने हा चपलाचा काय दिला, जोड दिला. आणि त्याची इच्छा आहे की एकदा तरी तुम्ही हा पायात घातला पाहिजे, एकदा तरी पायात घातला पाहिजे. गुरुने सांगितलं, मला थोडं बरं लागलं, खाली उतरता यायला लागलं का मी घालीन, समोरच्या देवळीमध्ये ठेवून दे. त्यांनी समोरच्या देवळीमध्ये तो जोडा ठेवला, ती चप्पल ठेवली. आणि तशा क्षणामध्ये संन्याशाला काय आलं, मरण आलं, मरण. आणि त्या जोड्याकडे पाहत पाहतच संन्याशाचं काय झालं, मरण आलं. त्याच्या कानात ते वाक्य घुमत होते, महाराज एकदा तरी पायात घालावं, एकदा तरी पायात घालावं. आणि त्या जोड्याकडे पाहत असतानाच त्या चिंतनामध्ये मृत्यू आला, चिंतनामध्ये प्राण निघून गेला. त्याचा परिणाम म्हणून पुढचा जन्म चांभाराचा घ्यावा लागला. चांभाराचा जन्म झाला संन्याशाला, संन्यासी होता पण चांभाराच्या जन्मामध्ये जन्माला आला. त्या महात्म्यांचं नाव आहे रोहिदास महाराज. चांभार कुलामध्ये जन्माला आलेले रोहिदास महाराज, संत रोहिदास महाराज. पूर्वजन्माचं त्यांचं काय आहे, चरित्र आहे, म्हणजे वासना आहे. ही वासना गुंतली, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. वासनेच्या संगतीत आला की त्याला जन्म घ्यावाच लागतो, नाथ महाराज सांगतात. म्हणून अर्जुना, कामनाचाच सांडावे. ही वासना, ही आशा, ही इच्छा, हा काम, ही तृष्णा, ही मनसा, याला सोडून दे एकदा. मग काय कर, अवसरोचित भोगावे भोग सकळ. जे सकळ भोग आहे, अवसरोचित भोग आहे ते भोगावे. अवसरोचित शब्दाचा अर्थ होतो ज्या वेळेला मिळेल ते, ज्या वेळेला जे मिळेल. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरहा. भगवंताच्या भक्ताने यदृच्छा लाभ संतुष्ट असलं पाहिजे. फार कष्ट करायचे नाही, प्रारब्धाने जेवढं काही मिळेल तेवढ्यामध्येच काय असावं, संतुष्ट असावं. प्रारब्धाने मिळेल त्यात संतुष्ट असावं. प्रारब्धाने मधुकरी आली, मधुकरीची भाजीच आवडली नाही, तर मधुकरी करणाऱ्याला शिव्या नाही द्याव्या, त्याला शिव्या देऊ नये. हे प्रारब्धाने आलेलं आपण भोगत राहावं, जसं असेल तसं, जसं असेल तसं. नाही आवडत बळच खायचं, इंद्रियाला सवय लावायची. अवसरोचित, ज्या वेळेला जे प्राप्त होईल ते भोग काय करायचं, भोगत राहायचं. भोगाचा त्याग नाही करायचा, भोगाचा त्याग करायचा नाही. म्हणायला लागला मी फारच विरक्त आहे, पंक्तीमध्ये बसलेला आहे आणि पंक्तीमध्ये बसलेला असताना बासुंदीची पंगत आहे आणि त्याने सांगितलं हे बासुंदी मिष्टान्न आहे, चांगलं नाही, त्याने घेतलं नाही, त्याचा काय केला, त्याग केला. नाही 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 नाही, ह्या गोष्टी नाही करायच्या. अतिपणा कुठं करायचा नाही. भोगाचा त्याग नाही सांगितला, भोगाच्या पाठीमागं जी वासना आहे त्या वासनेचा काय करायचा, त्याग करायचा. भोगाचा त्याग नाही सांगितला, भोगाचा त्याग नाही. तसं असतं तर साधू संतांनी सरळ सांगितलं असतं, कोणी लग्न करू नका, विषयाचं ग्रहणच करू नका, सरळ सांगितलं असतं, सरळ सांगितलं असतं. साधू संतांनी कोणी लग्नच केले नसते, भोगाचा काय केला असता, त्याग केला असता. नाटामध्ये आलेलं आहे, इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडुनी अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. एवढं कर म्हटले, परनारी, परनारी
आणि परद्रव्य यांचा अभिलाष मनामधून काय कर, त्याग कर. किंवा स्वतःची जरी पत्नी असली तरी पत्नीचा काय नसावा, अभिलाष नसावा, वासना नसावी, प्रेम नसावं. पत्नीचा त्याग नाही करत सांगितला, तिच्या ठिकाणचा जो प्रेम आहे, मोह आहे, त्याचा काय करावा, त्याग करावा, त्याग करावा. द्रव्याचा त्याग नाही सांगितला, पैशाला स्पर्शच करायचा नाही, पैशापासून दूर राहायचं नाही, नाही, ह्या गोष्टी साधू संतांनी नाही सांगितला. त्याच्या मागची जी वासना आहे त्या वासनेचा काय करायचा, त्याग करायचा. त्याग. अवसरोचित भोगावे भोग सकळ. जे प्रारब्धाने येईल, चिरंजीव पदामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे नाथ महाराजांनी की जे येईल त्याचा तो साधक काय करतो, भोग घेतो. त्याचा तिरस्कार करत नाही, पण अवसरोचित, त्याच्यासाठी फार कष्टही करत नाही. भागवतामध्ये नाथ महाराजांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, एकनाथी भागवतामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जो साधक जीवन जगतो, वारकरी जीवन जगतो, जो वैष्णव आहे, भगवंताचा भक्त स्वतःला म्हणून घेतो, तर त्याने जीवन जगत असताना जे आपलं आयुष्य आहे ते आयुष्य धनप्राप्तीमध्ये, विषयप्राप्तीमध्ये, अन्नप्राप्तीमध्ये खर्च करू नये. खर्च करू नये, खर्च करू नये. काही सोय लागत नाही, काहीतरी कष्ट करावं लागणार आहे आणि कष्ट करून पैसा मिळेल, खायची आपली काय लागेल, सोय लागेल. नाथ महाराज म्हणतात नाही, याच्यामध्ये जीवन घालू नका. कष्ट करून सोय लावण्यात जीवन घालू नका. भिक्षा मागता भली, वेळ आली तर काय करा, भिक्षा मागून खा दुसऱ्याच्या दारामध्ये, पण हे आयुष्य त्याच्यासाठी खर्च करू नका, खर्च करू नका, खर्च करू नका. भिक्षा मागून खाल्लेली चांगली. तर अवसरोचित भोगावे भोग सकळ. अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू तुझं कर्तव्य कर युद्ध करण्याचं, फक्त शरीराला श्रेष्ठ मानू नको, सगळ्या इच्छेचा त्याग कर आणि जे काही प्रारब्धाने भोग येईल त्या सगळ्या भोगाचा काय कर, स्वीकार कर, स्वीकार कर. या 188 ओळीपर्यंत आपण आज आलेलो आहे. उद्या पुढच्या ओव्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी.